महत्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलते। काही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच जे वंचित झालेले आहेत महिला, त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल, तर काय सांगा? केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आत्ताच आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते एकत्रित येणार आहेत। रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये पडणार। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे। आपण आताच पाहिलं की लाडक्या बहिणींना जवळपास 2 हप्ते एकत्र येण्याची इथं दाट शक्यता आहे। जसं मागच्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये रक्षाबंधन निमित्त लाडक्या भावाने ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकलं होतं, सेम तसंच ह्या वर्षी सुद्धा होणार असल्याची माहिती आता मिळत आहे। तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जे 28 तारखेला आता रक्षाबंधन आहे, तर आज आपण जर बघितलं तर आज आहे 4 ऑगस्ट आणि म्हणजे जवळपास 20 दिवसाचं अंतर आहे। तर मग याच्यामध्ये सरकार नेमकं काय करणार आहे? सरकार केवायसीचा ऑप्शन सुरू करणार आहे का? कारण भरपूर लाडक्या बहिणीच्या जे हप्ते आहेत ते केवायसीमुळे रखडलेले आहेत, बरोबर? सगळ्यांनी कमेंट करा आता कोणाकोणाचं केवायसी राहिलेली आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती सगळ्या लाडक्या बहिणींनी पटापटा कमेंट्स करा। बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत माझ्यापर्यंत माहिती पोहोचणार नाही। मी सरकारकडे कुठल्याही प्रकारची मागणी तुमच्यासाठी करू शकणार नाही, कारण मला जोपर्यंत कळत नाही की तुमच्याकडे हप्ते आलेत का, तुम्हाला केवायसीचा काय प्रॉब्लेम आहे का, माझे जे काही ऑडियन्स आहे या सगळ्यांसाठी मी काम करत असतो। तर बघा, आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, आता लाडक्या बहिणींना केवायसी सुद्धा लवकरच सुरू होणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बातमी दुसरी म्हणजे आता लवकरच GR सुद्धा येणार आहे। GR कधी येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि केवायसी झाल्यानंतर चुकीची माहिती ही द्यायची नाही आहे, हे लक्षात घ्या। मी तुम्हाला एक पुढे फॉर्मसुद्धा सांगणार आहे, कुठला फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसतं, त्यामुळे लाडक्या बहिणीपर्यंत माहिती ही पोहोचणं तुमचं काम हे 100% आहे। तर लक्षात घ्या, आता जी सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना मला प्रश्न विचारले की दादा 2100 रुपये मिळणार आहे का? कारण भरपूर जणांनी आपल्याला विचारलं होतं की उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळी आम्ही 2100 रुपये करू, योग्य वेळी 2100 रुपये करू। तर मग ह्या रक्षाबंधनला आम्हाला 2100 रुपये प्रति महिना हप्ता म्हणजे 4200 रुपये 2 हप्त्याचे मिळणार का? तर त्याचं मी उत्तर आता तुम्हाला देत आहे, ते म्हणजे तुम्हाला 2100 रुपये आत्ता मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या। 2100 रुपये आत्ताच तुम्हाला मिळणार नाही। तुम्हाला 2100 रुपये हे त्याचं पर्टिक्युलर GR आला किंवा त्याची जी अंमलबजावणी आहे ती झाल्यानंतर होईल। अजून तशी कुठल्याही प्रकारची बातमी नाही। फक्त गेल्या महिन्यात असं झालं की पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आहेत, त्यांनी सांगितलं होतं की 1500 रुपये हे पुरत नाहीत, तर त्यांचं मानधन हे वाढवा। तर त्याच्यावरती काहीतरी डिस्कशन चालू आहे, पण ते लवकरच आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचणार। पण ह्याच्यामध्ये झालं आता प्रॉब्लेम काय, बऱ्याच लाडक्या बहिणी झालेल्या आहेत बाद, त्यामुळं त्यांना रक्षाबंधनला भाऊ ओवाळणी देणार का, ह्याच्यासाठी सगळ्यात मोठे आता प्रश्नचिन्ह इथं उभा आहे। कारण जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणं अपेक्षित आहे, पण किती लाडक्या बहिणींच्या खात्यात येणं अपेक्षित आहे हे आता आपण पाहणार आहोत। बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींचे 2 प्रमुख कारण आहेत तिथं त्यांना हप्ता न येण्याचं। पहिलं म्हणजे ते निकषात बसत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्यांचं केवायसी झालेलं नाही। तर सरकारने आता आपण पाहिलं की आदित्य तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलं आहे की त्यानं निवेदनं दिलेली आहेत, कुणाकडे, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांच्याकडे त्यांनी जेवढे त्यांना निवेदनं आत्तापर्यंत भेटले आहेत, केवायसी संदर्भात असेल, लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेल, हप्ता वितरणाचं किती पैसे द्यायचे किंवा केवायसीची मुदत वाढवायची का, ह्या संदर्भातले जेवढे काही निवेदन त्यांना पोहोचलेले आहेत ते निवेदनं
त्यांनी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. तर याच्यावरती त्यांनी असं सांगितलं की हे जे डिसिजन आहे ते सरकार घेईल, लवकरच सरकार घेईल. पण माझी एक नम्र विनंती आहे मॅडमकडे की तुम्ही कृपया करून कंपल्सरी करा KYC. आता सगळ्यांना सरळ एक ऑप्शन द्या. तुमच्याकडे 10 दिवस आहेत, 15 दिवस आहेत, बरोबर. जर तुम्ही रक्षाबंधनला जर 2 हप्ते एकत्रित देणार असाल तर तुमच्याकडे जवळपास 20 ते 22-25 दिवस तुमच्याकडे आता आहेत. त्या 20 दिवसात तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणींची एक 10 दिवस जरी तुम्ही साईट ओपन केली KYCसाठी तरीसुद्धा भरपूर लाडक्या बहिणींची रखडलेली KYC ही कंप्लीट होईल आणि त्यांना त्यांच्या भावांनी जी काही लाडकी बहीण योजना सुरू केली ती त्याची ओवाळणी त्यांना ही 100% मिळेल अशी एक मला खात्री आहे. कारण बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आता माहीत झालं आहे की KYC करणं गरजेचं आहे. पहिला एवढा अवेअरनेस नव्हता, पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लाडक्या बहिणींपर्यंत माहिती पोहोचते. त्यामुळं कारण तुम्ही व्हिडिओ शेअर करता, चॅनलला सबस्क्राईब करता आणि कमेंटसुद्धा करता. त्यामुळे सगळ्या इतर लाडक्या बहिणींनासुद्धा कळते की बाबा नेमकं काय चाललं आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळं ही चांगली गोष्ट आहे. व्हिडिओ शेअर करत राहा, कमेंट करत राहा. तर आता सगळ्यात महत्त्वाची की बाबा KYC तुम्ही पहिल्यापासून सुरू करा, तुम्ही दुरुस्ती करू नका. कारण भरपूर लाडक्या बहिणींची KYCच राहिली आहे, जवळपास 70 ते 80 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आकडेवारी आहे ज्यांची KYCच राहिलेली आहे. तर सरकारकडे एक नम्र विनंती आहे की तुम्ही KYCचा ऑप्शन नव्यानं सुरू करा, दुरुस्तीवाला करू नका. मग त्याच्यामध्ये सरसकट तुम्ही लाडक्या बहिणीने पुन्हा KYC संधी द्यावी अशी माझी एक नम्र विनंती आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणाल की मग कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वाटप होत आहे ह्यावेळेस, कोणत्या जिल्ह्यात जास्त KYC प्रमाण आहे, कुठं जास्त बाद करण्याची शक्यता चालू आहे. तर बघा, जे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे जिल्हे आहेत जसं पुणे असेल, ठाणे असेल, बीड असेल, जळगाव असेल, जालना, असे जे छत्रपती संभाजीनगर असेल, असे मोठे मोठे जे जिल्हे आहेत जिथं जास्त लोकसंख्या आहे लाडक्या बहिणींची, म्हणजे प्रमाण जास्त आहे, जसं पुणे आहे. पुण्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींची संख्या आहे, बरोबर. तर सरकार काय करतं मग अशा ठिकाणी हे KYC करणं, चेक प्रॉपर किंवा अर्ज पडताळणी करणं की बाबा खरंच कोण पात्र आहे, खरंच अपात्र कोण आहे, ह्या गोष्टींची सगळ्यांची माहिती ते घेत असतं. कारण भरपूर वेळा स्कॅम झालेला सुद्धा आपण पाहिला आहे की माहिती सेवा केंद्रात कोण गेलं तर किंवा हे इकडे तिकडे गेलं तर त्यांच्याकडून 500 रुपये घेतात आणि स्वतःच्या नावावर पैसे हे लोक वळवून घेतात. तर ह्या गोष्टी सगळ्या असतात. त्यामुळे हे KYCचा ऑप्शन मला तर चांगला वाटतो. पण KYCचा ऑप्शन चांगला आहे, पण तो डोकीदुखी बनला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर माझं एक सरकारकडे नम्र विनंती आहे की पुन्हा एकदा विंडो सुरू करा. जशी विंडो सुरू होईल तसं मी आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला सोप्या पद्धतीनं एकदम तुम्हाला मी KYC करून दाखवणार आहे. आणि आता भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न घेतला, आता मग आमचं नावच अपात्र तर आम्ही काय करायचं. तर तुमच्यासाठी एक फॉर्म भेटतो ज्याचं नाव आहे, ज्याचा विषय असतो लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत. त्याच्यामध्ये तो जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरून दिला आणि तुमचं आधार कार्ड दिलं तर ते सगळं तुमची डिटेल बघतात की बाबा तुम्ही खरंच पात्र आहेत का, किती उत्पन्न आहे. जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळेल तर तुम्ही 2.5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्नाचा दाखला तुमचा असेल तर तो देऊन टाका. म्हणजे तुमचं काय होईल, अपात्र यादीतून तुम्ही पुन्हा पात्र यादीत याल आणि तुम्हाला जे 2 हप्ते आहेत ते तुमचे हप्ते तुम्हाला योग्य टायमाला रक्षाबंधन निमित्त जे म्हणत आहेत आता ते 100% तुमच्या खात्यात पडतील. कारण रक्षाबंधन काय आता लांब नाही, 10-15 दिवसात तुमचा रक्षाबंधन आणि मग सगळ्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये पडतील आणि तुम्हालाच पडणार नाही. त्यामुळे हे काम करा, कमेंट करा पटापटा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.